महाराष्ट्राचं इंजिन म्हणजे देवाभाऊ तर देशाचं इंजिन म्हणजे पंतप्रधान मोदी असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून मोदी आणि फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। नांदेडला मेडिकल आणि शैक्षणिक हब करायचंय असं आश्वासन अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेदरम्यान दिलेलं आहे। विरोधकांचा अजेंडा काय आहे? फक्त शिव्या। मला आश्चर्य वाटतंय, अरे तुम्ही निवडणुकीला उभा, ठीक आहे, तक्रार नाही, आमची तक्रार नाही, तुम्ही आमच्या विरोधात टाकलं, आमची तक्रार नाही आहे, पण काय नांदेडला काय देणार? अशोक चव्हाणांना शिवा हाच तुमचा अजेंडा आहे का? ट्रिपल इंजिन ज्याला आपण म्हणतो ना, ट्रिपल इंजिन, सगळ्यात मोठं इंजिन, देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचं पॉवर हाऊस आहे। मोदी साहेबांच्या ताकदीने देश चाललाय। महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, नांदेडचं छोटंसं इंजिन अशोक चव्हाण आहे असं मी म्हणणं चुकीचं ठरणार, बरोबर आहे की नाही? आणि मग 3 इंजिनने डब्बे खेचले तर आपली गाडी पुढे जाईल की नाही? नुकतंच मंत्री पंकजा मुंडेंनी परळी संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं होतं। जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात, मी परळी इतकंच माळाकोळीवर सुद्धा प्रेम करते, मी आता माळाकोळी सांभाळणार, परळीवरचं प्रेम धनुभाऊंना करू द्या, मी त्यांना परळी देऊन टाकलेली आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं होतं। असदुद्दीन ओवैसी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे। अजित पवार काकांचे झाले नाही ते नांदेडचे काय होणार? तुम्ही खेळ खेळत राहाल आणि 15 तारखेला तुमचाच खेळ होईल, अशोक चव्हाण तुम्हाला समजणार पण नाहीत असं म्हणत ओवैसी यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण या दोघांवरही टीका केलेली आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार असलं तरी धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मात्र शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष टोकाला पोहोचल्याचं दिसतंय। राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली आहे। ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्ष केलं, आता हे लोक तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडीही देतील अशा शब्दात तानाजी सावंत यांनी भाजपवर तोफ डागलेली आहे। आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ती ड्रग चेक पुढे दिली जाईल। बातमी लातूर मधली आहे। विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधनं पुसल्या जातील असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसला थेट चॅलेंज केलेलं आहे। रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं आता एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।